श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी शिवलिंगावर अर्पण करा. ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रचंड प्रगती होईल, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू शिवलिंगावर अर्पण करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमचं नशीबच बदलून टाकेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकता, परंतु मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवण्यासाठी, मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आवर्जून करा. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करा. महाशिवरात्र म्हणजे मोठी शिवरात्र, अतिशय पवित्र आणि शुभ असं महाशिवरात्र. या दिवशी बघा, ब्रह्मांडातून सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या येत असतात. शिवतत्व पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचं निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होतं. आणि भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत. ते भक्तांच्या अगदी छोट्या हाकेला सुद्धा धावून येतात आणि लवकरच प्रसन्न होतात. म्हणून या दिवशी काही विशेष उपाय आहे तर ते केले, मनोभावे श्रद्धेने केले तर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर मुलांचं भविष्य बदलून जाईल. तो उपाय करून आपल्याला यश मिळत नाही, तर आपण जो काही अभ्यास करत आहे किंवा जे काही कष्ट आणि मेहनत करत आहे त्याला यश मिळावं यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना आठवत नसेल, जो काही अभ्यास त्यांनी केला आहे ते त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणूनच मुलाला परीक्षेमध्ये कमी यश मिळत असेल, तर कमी मार्क्स मिळत असतील तर हा उपाय तुम्हाला करायचं आहे. मूल खूप हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, उद्धटपणे वागतात, सतत आजारी राहत असतात, सतत किरकिर करत असतात, मुलांना बाहेरची नजर बाधा होत असेल, नजर दोष लागत असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात करायचं आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान अंघोळ करून घ्यायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचं नाही. मुलांना सुद्धा काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचं नाही. स्वतः सुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा नाही. या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे.
यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरात शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून घ्यायचे आहे आणि वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरात करायचं आहे किंवा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी चालेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे. तर ते फूल आहे अपरिजिता, ज्याला गोकर्णाचं फूल असंही म्हटलं जातं. तर या गोकर्णाच्या फुलांचं अनेक प्रकार असतात. पांढरी फुले असतात, गुलाबी सुद्धा असतात आणि निळ्या रंगाची सुद्धा फुलं असतात. तर आपल्याला जी निळ्या रंगाची फुलं आहे तेच फूल तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं किंवा इतर कोणत्याही रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं नाही. निळ्या रंगाचं फूल, गोकर्णाचं फूल जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. हे उपाय आपल्याला करण्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम हे फूल जे आहे ते स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला हे जे फूल आहे तर हे शिवलिंगावरती जिथे जलधारी आहेत तर तिथे हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता शिवलिंगावरती जलाधार फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला नीळ सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फूल जिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलाधारी पाशी अर्पण करता तिथे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला 7 वेळा शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना श्री ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या आयुष्यासाठी, सर्व संकटे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचा आहे. आणि हा छोटासा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे. जर हा उपाय मनोभावे श्रद्धेने केला आणि जर हे गोकर्णाचं फूल तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जलधारी जिथे अर्पण करतो त्या ठिकाणी जर तुम्ही हे फूल अर्पण केला तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी दूर होतील आणि तुमच्या मुलांची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील. हे 100% प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.